मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर महाराष्ट्र शासनाने शिक्षक विभागाने शिक्षक भरतीसाठी नवीन एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे बघा. तर त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर हे प्रसिद्धीपत्रक आहे बघा. तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतोय. तर व्यवस्थापनांसाठी सूचना दिली आहे. त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीवाचक सूचना. म्हणजे याच्यामध्ये ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये यांनी जे खाजगी अनुदानित संस्था आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे यांच्यासाठी काही सूचना दिल्या आहेत बघा. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करण्याची दिनांक 1/5/2026 पासून ते 31/5/2000 पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक 20/7/2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे. वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या पूर्ण जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल. तर याच्यामध्ये असं सांगितलं आहे बघा. त्यानंतर तथापि काही व्यवस्थापनांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत. त्यांना आज दिनांक 21/7/2026 रोजी दिवसभरात पूर्ण करता येतील. म्हणजे आजची ही शेवटची डेट आहे त्यांच्यासाठी की ज्यांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत त्यांना आज दिवसभरात त्या पूर्ण करण्याचे चान्सेस आहेत. त्या संबंधित व्यवस्थापनांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात. अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारास घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे ज्या जाहिराती कंप्लीट आहेत बघा, ज्या जाहिराती पूर्ण आहेत त्या पुढं ॲडमध्ये येऊ शकतात आणि ज्या इनकम्प्लीट आहेत त्या रिजेक्ट करण्यात येतील. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात. तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी व्यवस्थापनांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये खाजगी अनुदानित संस्था आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था यांसाठी त्यांनी सूचना दिल्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी जे अभियोग्यताधारक आहे त्यांच्यासाठी जाहिराती वगैरे कशा सगळ्या अपलोड झाल्यानंतर सगळ्या दाखवण्यात येतील या बाबतीत सूचना दिल्या होत्या. आता हे सगळं झाल्यानंतर लवकरात लवकर आपल्याला सगळ्या जाहिराती प्रसिद्ध होऊन आपल्याला बघता येतील. जाहिरातीचा टॅब लवकरच ओपन होईल असं वाटतंय. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण आल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. ही खूप महत्त्वाची बाब आहे बघा. आणि पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या अर्हतेनुसार तुम्हाला जाहिराती दिसणार आहे. म्हणजे एखादा DED आणि CTETचा पहिला पेपर पास असेल तर आपण जे सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे बघा, त्यामध्ये DED आणि CTETचा पहिला पेपर पास असेल तर त्याला 1 ते 5च्या जाहिराती येतील. एखाद्याचा पेपर सेकंड पास असेल तर त्याला 6 ते 8च्या जाहिराती येतील. एखाद्याचं ग्रॅज्युएशन प्लस BEd असेल तर त्याला 9वी-10वीच्या जाहिराती येतील. एखाद्याचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि BEd असेल तर त्याला 9, 10, 11, 12च्या जाहिराती येतील. म्हणजे हे सगळं AIने एक व्यवस्थित हे करून पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम, म्हणजे AIने त्यांना प्राधान्यक्रम हे दिले जातील. त्यांच्या अर्हतेनुसार दिले जातील. त्याबाबतच्या सूचना यानंतर आपल्याला स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे बघा अभियोग्यताधारकांसाठी. तर अशा बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून प्रोत्साहन द्या.